अश्विन प्रियाला जेलमधून सोडवणार. जेलमध्ये प्रिया आणि साक्षीला एकाच कोठडीत ठेवलेले असते. दोघींचे तिथे सुद्धा वाद होतात. कोर्टात तू ऐनवेळी खरं का बोललीस याबद्दल साक्षी प्रियाला जाब विचारते. यानंतर त्या दोघींमध्ये भांडणं सुरू होतात आणि तेवढ्यात तेथे अश्विन येतो. प्रिया अश्विनला पाहताच लगेच रडण्याचं नाटक सुरू करते. मला जेलमध्ये का टाकलं, माझी काहीही चूक नाही, अशी नाटकं प्रिया अश्विनसमोर करू लागते. तर साक्षी तिची नाटकं पाहत असते. अश्विनला सुद्धा प्रियावर विश्वास बसतो. मी लवकरात लवकर तुझी या सगळ्यातून सुटका करेन असं अश्विन प्रियाला सांगतो व अश्विन तेथून निघून जातो. त्यानंतर जेलमध्ये साक्षीला भेटायला महिपत शिकरे येतो. महिपत शिकरेला पाहून साक्षीला रडू येते. साक्षीला रडताना पाहून महिपत प्रियाचा गळा पकडतो. तिने साक्षीच्या विरोधात साक्ष का दिली याबद्दल महिपत प्रियाला जाब विचारतो व महिपत, साक्षी आणि प्रिया यांच्यात जेलमध्ये वाद होतात. तर दुसरीकडे आता रविराज किल्लेदार एक मोठा निर्णय घेणार आहेत. त्यांनी प्रियाची केस अधिकृतपणे सोडलेली आहे. रविराज प्रियाची केस लढणार नाही. हा निर्णय ऐकून नागराजला खूप मोठा धक्का बसतो. रविराज ही केस घेणार नसल्यामुळे प्रियाचं जेलमधून बाहेर येणं खूप अवघड होणार आहे हे नागराजच्या लक्षात येतं.